सकाळची सुरुवात चहा, कॉफी आणि त्यासाठी घरातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लागणारी म्हणजे दूध. भारतीय घरात दूध आणलं की पहिली गोष्ट करतो आपण ते म्हणजे चहा बनवण्याच्या आधी दूध पिशवी उकळायला लावणं. पण तुम्हाला माहित आहे का, आज आपण विकत आणतो हे पॅकेटचं दूध, ते खरोखर उकळायची गरज असते का? पूर्वी दूधवाल्याकडून थेट ताजं दूध यायचं, तेव्हा त्यात जंतू असण्याची शक्यता जास्त असायची, त्यामुळे उकळणं गरजेचं होतं. पण आजचं पॅकेज दूध म्हणजे जी आपण दुकानातून दूध पिशवी घेतो, ती आधीच पाश्चराईज असतं. त्याचा अर्थ असा, हे दूध कारखान्यातल्या अत्यंत उच्च तापमानावर गरम केलं जातं. या प्रक्रियेमुळे दुधातील सर्व हानिकारक जंतू नष्ट होतात, म्हणजेच हे दूध थेट वापरायला सुरक्षित असतं. आता प्रश्न असा, आपण घरात पुन्हा पुन्हा ते का उकळतो? कारण ही एक जुनी सवय आहे. आपण वर्षानुवर्ष करत आलो, त्यामुळे आजही ते सवयीने करतो. पण खरं हे की पॅकेज दूध खूप वेळ उकळलं तर दुधाची चव खराब होते आणि त्यातील महत्त्वाचे पोषक घटकही कमी होतात. मग आता नेमकं करायचं काय? तर जर दूध ताजं पॅकेट उघडल्यावर लगेच वापरणार असाल तर ते हलकं गरम करणं पुरेसं आहे. चहा कॉफीसाठी थोडं तापवायचं असेल तर चालेल, पण उकळून फेस येईपर्यंत तापवण्याची गरज नाही. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही कच्चं दूध घेत असाल, म्हणजेच थेट डेअरी किंवा शेतातून गाईचं म्हशीचं दूध घेत असाल तर ते उकळणं अत्यावश्यक आहे. कारण अशा दुधात सॅल्मोनेला, लिस्टेरिया, ई कोलाई सारखे जंतू असतात. हे जंतू उकळल्याशिवाय नष्ट होत नाहीत आणि अन्न विषबाधा होऊ शकते. उकळलं तर त्याचं शेल्फ लाईफही वाढतं आणि लवकर खराब होत नाही. म्हणूनच पॅकेटमधलं दूध आधीच सुरक्षित असतं, त्यामुळे हलकं गरम करणं पुरेसं आहे आणि कच्चं दूध ते नेहमी उकळूनच वापरावं. सवय आणि विज्ञान यात फरक आहे, त्यामुळे आजपासून दूध उकळण्याबद्दलचा निर्णय तुम्ही काय घेणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका.